नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा प्रॅक्टिस सेट 8.2चा पार्ट 2 बघणार आहोत. त्याचे आपले क्वेश्चन नंबर 5, 6, 7 बाकी होते. ठीक आहे, तर मग आज आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेम्बोस ABCD आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे. मग आपल्याला फाइंड द साईड अँड पेरिमीटर्स ऑफ द रेम्बोस. आपल्याला पेरिमीटर आणि साईड त्याच्या फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे, तर मग आता आपण सॉल्व करूया. लेट रेम्बोस ABCD बी गिवन रेम्बोस. ठीक आहे, लेंथ AC इक्वल्स टू 16 सेंटीमीटर हा AC अँड लेंथ BD इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. डायगोनल ऑफ रेम्बोस बायसेक्ट इच अदर. इथे त्या बायसेक्ट करतात. ठीक आहे, देअरफॉर लेंथ आपण या पॉइंटला M ने डिनोट करूया. लेंथ AM इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, ह्या एकमेकांना इथे छेदत आहेत. तर मग आपल्याला लेंथ AM काढायची असेल तर आपला फॉर्म्युला काय येईल, 1/2 × 16 येईल. ठीक आहे, 1/2 लेंथ AC. ठीक आहे, तर मग काय फॉर्म्युला येईल, हा किमती टाकून लेंथ AM इक्वल्स टू 1/2 × 16. मग AM ची लेंथ किती येते, 2 1 जा 2, 2 8 जा 16. ठीक आहे, आलं लक्षात. आता आपल्याला सेकंड डायगोनलची लेंथ काढायची आहे. मग आपल्या इथे लेंथ AM किती आला, टू 8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपल्याला लेंथ BM काढायची आहे. त्याचा पण फॉर्म्युला काय, 1/2 लेंथ BD इक्वल्स टू लेंथ BM इक्वल टू 1/2 × 12. मग 2 1 जा 2, 2 6 जा 12. मग इथे BM ची लेंथ किती आली, देअरफॉर लेंथ ऑफ, ते अंडरलाईन करून घ्या, BM इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे, आले लक्षात. आता डायगोनल ऑफ रेम्बोस are perpendicular of each other. Therefore, measurement angle ABC equal to 90 degree in right angle triangle AMB. हा इथे राईट अँगल ट्रायंगल होतो. ओके, बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, तर मग काय, तर लेंथ AB इक्वल्स टू लेंथ AM
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ सॉरी ABM येईल ना इथे लेंथ MB ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू इथे येईन मग आपण ते इथे सॉल्व करूया 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 प्लस 36 आन्सर येतो आपलं यांची प्लस केल्यावरती 100 येतो. ठीक आहे 100 आन्सर आलं. आता आपण याची इथे हा AB स्क्वेअर दिलेला आहे हां मग आपण काय करू बोथ साईडला स्क्वेअर करून घेऊया. AB ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू √100 हा स्क्वेअर कट झाला हे कट झाला मग इथे लेंथ AB इक्वल्स टू 10 सेंटीमीटर येतं हां 100चा स्क्वेअर रूट 10 येतो. ठीक आहे तर मग पेरिमीटर ऑफ रोम्बस ABCD इथे घेऊ आपण इक्वल्स टू 4 साईड आहेत ना त्याच्या म्हणून 4 इंटू लेंथ AB मग असं केल्यावरती इथे याचा आन्सर येतं 4 इंटू 10 केल्यावरती इथे येतो 40 सेंटीमीटर. ठीक आहे मग इथे येईल साईड ऑफ रोम्बस इज 10 सेंटीमीटर अँड पेरिमीटर इज 40 सेंटीमीटर. ठीक आहे आले लक्षात. तर मग 6 नंबरचं एक्झाम्पल बघूया. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. ठीक आहे इथे आपण घेऊया लेट स्क्वेअर PQRS बी द गिवन. ठीक आहे मग आता स्क्वेअर length PQ and length QR equals to length PS equals to length SP. ठीक आहे हे किती आहे 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे मग साईड ऑफ स्क्वेअर आर इक्वल्स हां याचं रिझन येतं साईड ऑफ स्क्वेअर ऑफ इक्वल. ठीक आहे इन राईट अँगल ट्रायंगल PQR बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे मग लेंथ PR स्क्वेअर येईल इक्वल्स टू PQ स्क्वेअर लेंथ PQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर. मग याची किती दिली आहे 8 सेंटीमीटर PQची 8 सेंटीमीटर QRची पण काय येईल 8 सेंटीमीटर. स्क्वेअर येईल दोघांचा. ठीक आहे मग इथे येईल 8चा स्क्वेअर येतो 64 प्लस 64 64 4 4 8 अँड 6 6 12 येते याची टोटल. इथे लेंथ ऑफ PR येतो 128. मग आपल्याला आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून घेऊया. ते
बोथ साईड. ओके, मग हे कट होईल, हे कट होईल आणि याचा रूट येतो 64 इंटू 2 येईल. ठीक आहे, मग देअरफॉर लेंथ ऑफ PR इक्वल्स टू 64 इंटू 2. मग आपल्याला 64चा रूट माहिती आहे, 2चा रूट येत नाही. मग हे दोघं सेपरेट केल्यावरती 62 असं इथे 2 घेतल्यावर 64चा 8 येतो आणि √2 सेंटीमीटर आहे. मग इथे येतं द लेंथ ऑफ डायगोनल of a square is 8 √2 सेंटीमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. मेजर ऑफ वन अँगल ऑफ अ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. त्या रोम्बसचा एक अँगल दिलेला आहे आपल्याला 50 डिग्री. आपल्याला आता बाकीचे अँगल्स जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. मग इथे लेट्स ABCD रोम्बस ABCD. ठीक आहे, बी गिवन रोम्बस. मेजरमेंट अँगल ABC इक्वल्स टू 50 डिग्री दिलेला आहे. ABC इक्वल्स टू 50 डिग्री आहे बी अँगल. मग आता कॉन्ग्रंट देअरफॉर मेजरमेंट अँगल ADC इक्वल्स टू मेजरमेंट अँगल ABC इक्वल्स टू 50 डिग्री. म्हणजे जसा ABCला ADC हा अँगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. कॉन्ग्रंट ABCला ADC हे दोघं काय असतात, अपोजिट अँगल्स. इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे, म्हणून ABC जर 50 डिग्री असेल तर ADC हा पण किती येणार आहे, 50 डिग्री येणार आहे. साइड AD पॅरलल साइड BC and line AB is the transversal. ठीक है, मेजरमेंट एंगल A प्लस मेजरमेंट एंगल B इक्वल्स टू 180 डिग्री. therefore मेजरमेंट एंगल A प्लस 50 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री. मग इकडे हे प्लसला इकडे जाताना ते मायनस होईल. therefore मेजरमेंट एंगल A इक्वल्स टू 180 मायनस 50 डिग्री इक्वल्स टू मेजरमेंट एंगल A इक्वल्स टू किती येतात मग 130 डिग्री येतो. therefore मेजरमेंट एंगल C आणि इथे आपल्याला मेजरमेंट एंगल A भेटणार आहे. म्हणजे हा डायग्राममध्ये दिल्या पद्धतीने A आणि C अँगल आपल्याला फाइंड झाला आहे. ठीक आहे, तर मग त्याची टोटल किती येणार आहे, 130 डिग्री. इथे कारण येईल अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर इक्वल. The measure of remaining
3 angle of a rhombus are 50 degree and 130 degree and 130 degree. ठीक आहे, तर मग आपण डायग्राममध्ये आता हा आला 50 डिग्री, हा आला 130 डिग्री आणि हा आला 130 डिग्री. समजलं? तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स. थँक्यू.